विद्यार्थी मित्र हो, मागच्या तासामध्ये आपण BA द्वितीय वर्ष भारतीय भाषा मराठी या अभ्यासपत्रिकेमध्ये काकणचोळी ही अनिता येलमटे यांनी लिहिलेली कथा अभ्यासत होतो आणि या कथेमधून आपल्या असं लक्षात आलं की ग्रामीण स्त्रियांचं अस्तित्व मुलाच्या असण्यावर आणि नसण्यावर किती अवलंबून आहे ते या कथेमधून अनिता येलमटे यांनी दाखवून दिलेलं आहे. लहानपणीच झालेला विवाह आणि त्यानंतर आलेले लगेच वैधव्य आणि हे वैधव्य पण हे विधवेचं जगणं हे भावासाठी किती कठीण होतं आणि केवळ एक विधवा ननंद होणार या भावनेनं कुणी तिच्या भावाला मुलगीही द्यायला तयार होत नाही आणि मग कुठंतरी पुन्हा एक नवीन पर्याय घरातले शोधून काढतात आणि पुन्हा एका अशा माणसाच्या थोराड माणसाशी लग्न लावून देतात की ज्याचे अगोदरच विवाह झालेला आहे आणि तोही एका रोगीट माणसाशी आणि तोही मृत्यू पावल्यानंतर मात्र आता तिसरं लग्न नको या धास्तीनं आता आपण बिगर लग्नाचंच राहूया असं शालू ठरवते. परंतु जेव्हा तिचा भाऊ असलेला महादू याच्या लक्षात येतं की आपली विधवा बहीण आपल्या घरामध्ये असल्यामुळे आपल्याला मुलगी द्यायला मुलीचे वडील धजावत नाहीत, कारण त्यांना असं वाटतं की विधवा ननंद घरामध्ये असल्यामुळं आपल्या मुलीला जाच होईल, तिला त्रास होईल, तिच्या मुलांना सांभाळण्यामध्येच आपल्या मुलीचं आयुष्य जाईल, असं एक प्रकारची धास्ती या मुलीकडच्या लोकांना वाटत असते आणि म्हणून महादूला कुणीही मुलगी द्यायला तयार होत नाही. त्यावर आता पर्याय काय निघणार अशी ही सगळी गावाकडे मध्ये चर्चा सुरू असते आणि तशातच गावातील कारभारी नावाचा एक गृहस्थ एक मधला पर्याय त्याच्या शेतात काम करणारा गडी त्याचा शेजारी त्याला सांगतो की तू महादूला असा निरोप दे की तुझ्या बहिणीशी लग्न करायला मी तयार आहे आणि त्यामुळे तुला सुद्धा माझी भाची जी बिनवारशी मुलगी आहे ती तुला देऊन तुझ्या बहिणीशी मात्र मी लग्न करायला आणि तिच्या मुलींचा सांभाळ करायला देखील तयार आहे. असा डाव टाकल्यानंतर महादूला असं वाटतं की आता तिसऱ्या लग्नासाठी बहिणीला मांडवात उभं करायचं का, आणि करायचंच असेल तर केवळ आपला स्वार्थ बघून एका थोराड माणसाला ज्याची बायको मरून 5-6 वर्ष झालेली आहेत आणि केवळ त्याची तिच्यावर नजर आहे किंवा त्याचे म्हातारपणात लाड पुरवण्यासाठी त्याला कुणीतरी एक स्त्रीची आवश्यकता आहे, बाईची आवश्यकता आहे, असं म्हणून आपल्या बहिणीला त्याच्या दावणीशी बांधणं हे कितपत योग्य आहे
असं माधूला वाटतं. परंतु कारभारीने जे हेरलेलं आहे की त्याला आपली भाची देऊन त्याच्या विधवा बहिणीशी आपण लग्न करावं, आणि म्हणून रायबाकडून तो तसा निरोप या महादूला पाठवतो. आपण गोष्ट पुन्हा एकदा लक्षात घेऊया. रायबाच्या अशा कारभारीने दिलेल्या सल्ल्यामुळं रायबा अवाक होतो. त्यावर कारभारी म्हणतो, अरे पोटाची लय बंडाळ होतात मला, जीवाला बी बरं नसतंय, शिवा करायला उतारवयात बाई म्हणून घरात लागतंच की. तसं तुला बिन लग्नाच्या पोरी लय सांगून येतात, तसं मला बिन लग्नाच्या पोरी लय सांगून येतात, पण ही पोरगी बघण्यातली आहे. पोरगी मला पास आहे, पोरीला आता डाग लागलाय, तेवढी लंगडी बाजू सोडली तर बाकी समज जमतंय बघ. अव कारभारी, तुम्ही आता लगीन करणार होय, सुना जावं आली तुम्हासनी, आता बरं दिसेल का? हा रायबा कारभारीला म्हणतो. तेव्हा त्या रायबाला कारभारी पुन्हा पुन्हा पटवून देण्याचा प्रयत्न करतो. रायबा मरे पस्तूर बायको लागते, मी आता तर 50 गाठलो, तू थंड डोसक्याने विचार कर. माधू कसं बी तिला घराबाहेर काढणार आहे, कुठं जाईल ती, त्या परीस मला भाकर घालेल आणि तिला आसरा बी मिळेल. एक अशा पद्धतीचं एक जाळं पसरवण्याचं काम हा कारभारी या माधूच्या मध्यस्थीनं, रायबाच्या मध्यस्थीनं माधूकडे तसा तो प्रस्ताव पाठवतो. आणि आज ना उद्या तिला माधू घराबाहेर काढणारच आहे, कारण त्याशिवाय त्याला कोणी मुलगीही देत नाही हे त्यालाही माहीत आहे. आणि म्हणून इकडे तिकडे जाण्यापेक्षा मला ती भाकर खाऊ घालेल आणि तिलाही आश्रय मिळेल, अशा पद्धतीनं एक उपकाराची जाणीव करून देऊन माधूला हे पटवून देण्याचा तो पुन्हा पुन्हा प्रयत्न करतो. रायबालाही हे पडत होतं, माधू कोणासंग लग्न लावलं नाही तर घराबाहेरचा रस्ता तरी जावेल, बाय लेकीला असं उघड्यावर टाकण्यापेक्षा गावातच कोणी आधार देत असेल तर काय वाईट. असा विचार करता करता तो म्हणाला, मला बी पटतंय हे, माधूला बोलून बघतो म्या. कारभाराचे डोळे चमकले. लगेच तो म्हणाला, तुझ्या म्हशीच्या धारा गडी काढून दूध घरी देईल, तू ह्याच वक्ताला पाटलाचा वाडागाठ, तिथं माधू बी आहे, समदे हेच विचार करायले. रायबाला लगेच वाड्यात जावे लागले. तिथे सगळ्यांसमोर राम कारभाराचा प्रस्ताव त्यानं मांडला. आधी सर्वांना विपरीत वाटणारी गोष्ट हळूहळू सगळ्यांना पटू लागली. माधूला तर दुहेरी आनंद झाला. बहिणीचं ओझंही हलकं होणार होतं, शिवाय आपली सोयरीकही होणार होती. खरं म्हणजे हा माधूचा हेतू ओळखूनच कारभाऱ्यानं हा डाव टाकलेला आहे. राहता राहिला प्रश्न बहिणीच्या मुलीचा. रामू कारभारी अफाट पैसा देईल या आशेवर तो लगेच तयार झाला. सुंठी वाचून खोकला गेल्याचे समाधानही मिळाले. पाटीलही गंभीरपणे विचार करू लागले. आपल्या मुलीसोबतच वाढलेल्या शालूला डागणे दिल्यासारखं नशिबानं दुखावले. कोणत्याही अपराधाशिवाय जगण्याची शिक्षा ती भोगत होती. शिवाय एक लेकरू, लेकरासाठीही ती झुरत होती. गावातच राहील तर लेकरासमोरही राहील.
बैठकीत बसलेल्या सर्वांनी शालूच्या व रामू कारभारेच्या लग्नाला होकार दिला. अतुल पाटलाच्या सौभाग्यवती नीलूवहिनी शांतपणे ऐकत होत्या. शालूच्या उद्ध्वस्त आयुष्याच्या त्या साक्षीदार होत्या. त्यांना लग्नाचा प्रस्ताव पसंत पडला नाही. गावात सगळीकडे खबर गेली. रामू कारभारी मोठ्या मनानं शालूला स्वीकारायला तयार झाला होता. दुकानातली एखादी वस्तू विकत नसेल तर कोणत्याही किमतीला, अगदी नाममात्र किमतीलाही विकायला दुकानदार तयार होतो. तसेच शालूचे झाले होते. भावाला जड झालेल्या बहिणीचा सौदा तिला कुठलीच कल्पना न देता झाला व तिच्या तिसऱ्या लग्नाची तयारी सुरूही झाली होती. पण नीलू बहिणीने एक अट ठेवली की शालूच्या परवानगीशिवाय लग्न करू नये. आपल्यामुळे भावाची सोयरीक मोडल्यामुळे खचून गेलेली शालू गबदार होती. तितक्यात तिसऱ्या लग्नाची बातमी कळताच झोपेत दगड टाकल्यासारखी तिची अवस्था झाली. मुलीच्या उद्ध्वस्त आयुष्याने खचलेले वडील अंथरुणाला खिळलेले होते. आपल्याच वयाच्या माणसाच्या दावणीला मुलीला बांधायच्या विचाराने वडील आसवाने पांघरून उले करत होते, तर आई पुन्हा एकदा मुलीला मांडवात उभी करण्याच्या कल्पनेने अतुरून गेली होती. आता कोण्याही आई वडिलांना असं वाटत नाही की आपल्या मुलीचं आयुष्य इतक्या वाईट अवस्थेला सामोरे जाईल आणि हर तऱ्हेने तिला संकटात तोंड द्यावे लागेल असं कधीही हो. आणि म्हणून पहिल्या पतीच्या निधनानंतर दुसऱ्या माणसाशी लग्न लावून दिल्यानंतर तोही आजाराने मरण पावतो. आणि आता आपल्याच वयाच्या एका थोराड माणसाला आपल्या मुलीला आयुष्यभर त्याच्या दावणीला बांधून द्यायचं हे खरं म्हणजे कोणत्याच आईवडिलांना सहन होत नाही. तसंच ते शालूच्या आईवडिलांना देखील सहन होत नाही. लहानपणापासूनच शांत स्वभावाच्या शालूच्या अवघ्या 15 वर्षी लग्न झाले होते. कोवळ्या वयात संसाराला जुंपल्या गेलेल्या शालूचा पहिला संसार 1.5-2 वर्षात उधळला गेला. शेतीच्या वादातून भोवतीच्या लोकांनी तिच्या नवऱ्याच्या जीवानीशी काढा काढला. 8 दिवसाची ओली बाळंतीत असलेल्या शालूला वैधव्याचा शाप मिळाला. मुलगी जन्माला येऊन आपल्या पोराला गिळलं म्हणून शालूच्या सासू सासऱ्यांनी 8 दिवसाच्या नातीसाठी 50,000 रुपये देऊन माहेरला तिची कायमची पाठवणी केली. खेळभांडीचा डाव मांडण्याच्या वयात नशिबाने जबर धक्का दिला व तो सुसत दिवसाला मागे ढकलत असतानाच पुन्हा एकदा मांडवात उभी करण्यात आले आणि एड्सने बाधित असलेल्या 2 मुलाच्या बापासोबत लग्न लावून दिले. आणि तिथेही फसवणूक झाल्यामुळे आणि तोही रोगीट असल्यामुळे त्याला सोडून द्यावं लागलं होतं. तिच्या मुलीला देण्यात आलेले 50,000 रुपये माधूने धंद्यात बुडवले तरी तो रोज तिच्या खाण्यापिण्याचा हिशोब काढून तिला उपऱ्यासारखं वागू लागला. आता तर त्याची सोयरीक मोडल्याने त्याने तिला चव्हाट्यावरच उभे केले होते. रामू कारभाऱ्याची वाईट वळणाची चाल सर्वांनाच माहीत होती, तरी तिला वाटेतून काढण्यासाठी सगळेच तिच्या लग्नाला राजी झाले होते. समाधानाने सगळे निद्रेच्या अधीन झाले. सगळीकडे भयानक शांतता पसरलेली होती. कित्येक घरामधून दबक्या आवाजात शालूच्या उद्ध्वस्त आयुष्याची मनसोक्तपणे चवही घेतली जात होती. रात्रीच्या शांत वातावरणात आतून बाहेरून पेटलेली एक बाई डोळ्यांच्या आसवानं स्वतःला थंड करून पाहत होती. आपल्या अपराधाचा आणि जखमांचा हिशोब घाली रात्र तिच्या डोळ्यासमोरून सरकत होती. भडभडून आलेले धुंदके साडीच्या बोळानं दाबत होती. पहाट होताना तिनं नवी पहाट होत होती आणि तिच्या डोळ्यात पाणी नव्हतं की लाचारीची शरमही नव्हती. एक नव्या सकाळीची ती जणू काही एक वाट पाहत होती. माधुने सकाळीच घरी बजावले की आता गपगुमानं लग्नाला राजी हो,
नाहीतर गावाबाहेरचा रस्ता धर हे तिरस्काराचे बोल ऐकूनही शालू बिचकली नाही की पुन्हा पूर्वीसारखी डोळे उघडेही झाली नाही. आईला अंथरुणात तिळतिळी तुटणाऱ्या वडिलांना डोळे भरून पाहून घेतलं. माहेरच्या घरालाही डोळ्यात साठवलं आणि ती अपराधाशिवाय पाटलाच्या वाड्याकडे चालू लागली. गाव सगळं शालूच्या निर्णयाची वाटच पाहत होतं. वाटेत काही सुवासिनी बायका या कपाळकरंडीचे तोंड बघून येऊन दार लावत होत्या, तर वयस्क बायका डोळे भरून आणत होत्या व देवाला हातही जोडत होत्या. शालूला पाहताच नीलू काळी जड झाले. आयुष्यानं पोरीला कुठे आणून उभे केले म्हणून त्यांनी तिचा हात हातात घेतला व म्हणाल्या, शालू, तू ठरव. तुझा जो काही विचार असेल ते तू बोलून दाखव. मी तुझ्या पाठीशी आहे. कुणीतरी माणूस एखादा पाठीशी लागतो तशी नीलूवहिनी मात्र या शालूला साथ द्यायला तयार होते आणि शेवटचा शब्द तिच्यावरती टाकून ती असं म्हणते की तुझ्या इच्छाविरोधात जर हे लग्न होत असेल तर तू स्पष्टपणे तसा नकार दे. मी तुला यामध्ये साथ देईन. परंतु भावानी घराबाहेर काढण्याच्या दिलेल्या धमकीमुळे आता परत लाचारीनं परत घरामध्ये जावं असं तिलाही वाटत नाही आणि म्हणून ती आता काय निर्णय घेते याकडे सगळ्या गावाचं लक्ष लागलेलं आहे. बाकीचं आपण नंतरच्या तासाला बघू.